नमस्कार मंडळी, मी प्रिया. तुमचं स्वागत आहे पॅनफुल डिलाइट्स या माझ्या चॅनलवर. आज आपण एकदम मस्त, हटके आणि चविष्ट रेसिपी बनवणार आहोत. ती म्हणजे कच्च्या केळ्याचे कोफ्ते. याचे नाव ऐकल्यावरच तोंडाला पाणी सुटले ना? चला तर मग लगेच सुरू करूया. प्रथम आपण कोफ्ते तयार करणार आहोत, त्यानंतर ग्रेव्ही बनवणार आहोत. तर चला मग बघूया काय साहित्य लागते. 5 कच्ची केळी, 4 कांदे, 2 टोमॅटो, 1 इंच आले, 4 हिरव्या मिरच्या, लसूण, 2 सुक्या लाल मिरच्या, 1 बटाटा, 2 मोठे चमचे दही, 2 मोठे चमचे धने पावडर, अर्धा चमचा हळद, 1.5 मोठा चमचा लाल मिरची पावडर, मीठ चवीनुसार, चिमूटभर हिंग, 1.5 मोठा चमचा गरम मसाला, 1 मोठा चमचा जिरे, 1 छोटा चमचा तूप, 2 मोठे चमचे काजू, 2 छोटे चमचे काश्मीरी लाल मिर्च पावडर, 10 मोठे चमचे बेसन. आता आपण कोफ्ते करणार आहोत. त्यासाठी कच्च्या केळ्याचा पुढचा भाग आणि मागचा भाग कापून टाकायचा. आता ही केळी पाण्यामध्ये उकळवायला ठेवायची आहे. त्यासाठी सर्व केळी एका भांड्यात ठेवून 1 बटाटाही त्यामध्ये टाकायचा आणि केळी बुडतील इतपत पाणी टाकून त्यामध्ये मीठ टाकायचे आणि हे गॅसवर ठेवून उकळवायला ठेवायचे. जर हे टोपात उकळवायचे असतील तर मोठ्या आचेवरती अर्ध्या तासासाठी उकळवावे आणि जसे पाणी आटत जाईल तसे पाणी टाकत जावे. आणि जर कुकरमध्ये उकळवायचे असतील तर 4 शिट्ट्या करून घ्याव्या. आता ही केळी आणि बटाटे चांगले उकळून घेतले आहेत. आता थंड झाल्यावर त्याची साल काढूया. तसेच बटाट्याचीही साल काढून घेऊया. आता हे एका नवीन भांड्यात काढून घेऊया, जेणेकरून आपल्याला मॅश करता येईल. केळं हे स्टार्चने भरलेलं असतं. उकळल्यावर त्यातला स्टार्च नरम आणि चिकट बनतो, त्यामुळे कोफ्त्यांना बांधून ठेवायला मदत होते. आता जसे पावभाजीच्या भाजीसाठी आपण मॅश करतो तसे केळीला मॅश करून घ्यायचे आहे. बटाट्यामध्येही स्टार्च भरपूर असतो, जो बाइंडिंग एजंट म्हणून काम करतो. आता यामध्ये 1 मोठा कांदा बारीक चिरलेला, 2 हिरव्या मिरच्या आणि अर्धा इंच किसलेलं आलं टाकायचं आहे. आता यामध्ये 1 छोटा चमचा काश्मीरी लाल मिरची पावडर, पाव चमचा हळद, चवीनुसार मीठ, 1 मोठा चमचा गरम मसाला, 1 मोठा चमचा लाल मिरची पावडर, 1 मोठा चमचा धने पावडर, 2 मोठे चमचे बेसन, 1 छोटा चमचा तूप घालून सर्व मिश्रण एकजीव करूया. बेसन हे प्रथिनांनी भरलेलं असतं. तळताना ते बाहेरून क्रिस्पी टेक्स्चर तयार करतं. ते देखील बांधून ठेवण्यास मदत करतं. आता परत बाइंडिंगसाठी 2 मोठे चमचे बेसन टाकून चांगले एकजीव करूया. तुम्ही बाइंडिंगसाठी बेसन सोबत ब्रेड क्रम्स सुद्धा वापरू शकता. बेसन जास्त टाकू नका, नाहीतर कोफ्ते हार्ड होतील. यामध्ये थोडासा लिंबू किंवा आंबटपणा दिल्यास केळ्याचा सौम्य गोडसरपणा संतुलित होतो. आता 1 मोठा चमचा बेसन टाकूया आणि मिश्रण एकजीव करूया. आता 2 मोठे चमचे बेसन टाकून मिश्रण एकजीव करूया. आता 2 मोठे चमचे बेसन टाकून मिश्रण एकजीव करूया. जोपर्यंत या मिश्रणाचे गोळे तयार करता येत नाही तोपर्यंत बेसन टाकायचे. मी टोटल 10 मोठे चमचे बेसन या मिश्रणामध्ये टाकले आहे. आता हाताला पाणी लावून मध्यम आकाराचे गोळे तयार करूया. बघा, मी सर्व कोफ्ते तयार केले आहेत. आता आपण ते तेलात तळूया. तेल तापल्यावरती कोफ्ते टाका, त्यामुळे बाहेरून कुरकुरीत टेक्स्चर तयार होतं. जर तेल पुरेसे तापले नसेल तर कोफ्ता तेल शोषतो. हे टाळण्यासाठी तेल गरम असणे गरजेचे आहे. मध्यम आचेवर हे सर्व कोफ्ते तळून घ्यायचे आहे आणि ते एका प्लेटमध्ये काढून घ्यायचे आहे. हे कोफ्ते इतपत लाल झाले पाहिजे. त्यानंतर ते एका प्लेटमध्ये काढून घेऊया. तळताना कोफ्ते फोडले जात असतील तर बेसन किंवा थोडं तांदळाचं पीठ वाढवा, त्यामुळे ते घट्ट राहतात. अशा प्रकारे सर्व कोफ्ते तळून झाले आहे. आपण आता ग्रेव्हीचा मसाला करूया. गॅसवर एक पॅन ठेवून त्यामध्ये 2 मोठे चमचे तेल टाकूया. त्यामध्ये लसणीच्या 4 पाकळ्या टाकूया. अर्धा इंच आले आणि 3 कांदे उभे चिरलेले यामध्ये टाकूया. आता यामध्ये सुकवलेल्या 2 लाल मिरच्या टाकूया.
2 मोठे चमचे काजू आणि 2 हिरव्या मिरच्या घालून हे मिश्रण चांगले भाजून घेऊया। भाजून झाल्यानंतर हे मिश्रण थंड करायचे आणि त्यानंतर मिक्सरमध्ये वाटून घ्यायचे। आता आपण ग्रेव्ही करूया। त्यासाठी एका मोठ्या पॅन मध्ये 2 मोठे चमचे तेल घेऊया। त्यामध्ये 1 मोठा चमचा जिरे टाकूया आणि ते परतवून घेऊया। आता यामध्ये चिमूटभर हिंग टाकूया आणि जो मसाला आपण मिक्सरमध्ये वाटला होता तो यामध्ये टाकून चांगला भाजून घेऊया। आता आपण 2 टोमॅटोची प्युरी करूया। आता यामध्ये 1 छोटा चमचा काश्मीरी लाल मिर्च पावडर, 1 मोठा चमचा धने पावडर, 1 छोटा चमचा लाल तिखट पावडर, पाव चमचा हळद आणि चवीनुसार मीठ घालून चांगले ढवळून घेऊया। आता यामध्ये थोडे पाणी घालूया जेणेकरून मसाला करपणार नाही। आता याला कमी गॅसवरती 5 मिनिटं शिजवत ठेवूया। आता यामध्ये टोमॅटोची प्युरी घालूया आणि चांगले परतवून घेऊया। आता थोडे थोडे पाणी घालून ग्रेव्हीला तेल सुटेपर्यंत शिजवत ठेवूया। आता यामध्ये पाव चमचा गरम मसाला घालूया। 1 कप पाणी घालून ग्रेव्ही चांगली शिजवून घेऊया। आता यामध्ये 2 मोठे चमचे दही फेटून ग्रेव्ही मध्ये घालूया। सर्विंग करण्याआधी कोफ्ते 2 ते 3 मिनिटांसाठी ग्रेव्ही मध्ये शिजवून घेऊया जेणेकरून त्यातला मसाला कोफ्त्यांमध्ये जाईल। आता कोथिंबीरने थोडीशी गार्निश करूया आणि आपण सर्व करूया। आपले कच्च्या केळ्याचे कोफ्ते रेडी आहेत। हे तुम्ही चपाती, पराठे किंवा भाकरी सोबतही खाऊ शकता। तर अशा पद्धतीने आपण बनवलेत झणझणीत, कुरकुरीत आणि चवदार कच्च्या केळ्याचे कोफ्ते। अगदी सोपी रेसिपी आणि पोटासाठी आरोग्यदायी सुद्धा। तुम्हीही ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि तुमचा अनुभव खाली कमेंट्स मध्ये शेअर करा। रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। पुन्हा भेटूया अशाच नवीन आणि चविष्ट रेसिपी घेऊन। तोपर्यंत धन्यवाद।